हा हो ही हा हा हा. सरकार अकार्यक्षम बनलंय, सुरक्षा देण्यात कमी पडतंय असं आपण बोलतोय, पण या सरकारला आपणच दर 5 वर्षांनी निवडून देत असतो, त्यामुळे नागरिक आपली कर्तव्य बजावण्यात कमी पडतायत का, हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. काय वाटतं तुम्हाला? आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या भागात चर्चा करताना सरकारकडून अपेक्षा आहेत त्याच्यावर चर्चा केली, पण आपण सगळे नागरिक जे आहोत, जे मुंबईकर आहोत, हे पुरेसे सजग आहोत की आपल्या आपल्या जगामध्ये मशगूल असतो आणि बॉम्बस्फोट झाला की सरकारला जाब विचारतो? एखादा अपघात घडला, एखादा बॉम्बस्फोट घडला की आपण हे सगळे धावपळ करतो, विचार करतो. पण त्याची पार्श्वभूमी लहानपणापासूनच मुलांमध्ये तयार करायला पाहिजे, शाळा कॉलेजपासून सगळीकडून. एकीकडे सिव्हिल सोसायटी खूप सक्षम बनती आहे, आवाज बनत चाललेली आहे, आणि दुसरीकडे अशी ज्यावेळी चर्चा होते त्यावेळी नागरिकांची सुद्धा छोटी छोटी त्यांनी जबाबदारी जर आपली पूर्ण केली तर ती अशा याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका ठरू शकते, आणि ती मुंबईकर विसरतायत असं वाटतं. नागरिकांनी प्रत्येक गोष्टीवर नजर ठेवावी आणि घाबरू नये पोलिसकडे कंप्लेंट करण्याची. पुढे आला पाहिजे निडरपणे असं म्हणतायत. काय सांगशील शेवटी? आपण चर्चा करतोय की कसं सरकार कमी पडतंय, पण कुठेतरी थोडंसं सिटिझन्सनी जर अलर्टनेस दाखवला तर या सगळ्यावर एखादा तोडगा निघण्याची शक्यता वाटते तुला? हां, ॲज इन आपण अलर्ट राहिलं पाहिजे, आणि द मेन इम्पॉर्टंट थिंग इज की क्वेश्चन केलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, काल जेव्हा सीएमचा इंटरव्ह्यू होता, ही सेड दॅट वी वर बेटर प्रिपेअर्ड देन 26/11. आय वुड लाईक टू नो व्हॉट अँड हाऊ वर वी बेटर प्रिपेअर्ड, कारण की जर असतो तर असं काही झालंच नसतं इन द फर्स्ट प्लेस. सो आय वुड लाईक टू नो की एक्झॅक्टली काय केलं, यू नो, इन डुईंग इट. दीज काइंड ऑफ क्वेश्चन्स शुड बी आन्सरेबल टू देम अँड शुड बी आस्क्ड. पण हे नागरिकांची पण उत्तरदायित्व आहे की आपल्या सरकारवर नजर ठेवली पाहिजे. आतंकवादी जे मुंबईत येतात, हे आपण जर पाहिलं तर आधी आपण म्हणत होतो की भारतामध्ये सगळ्यात मोठी जर झोपडपट्टी आहे तर ती धारावी आहे, पण मी म्हणतो की मुंबईमध्ये धारावी व्यतिरिक्त अजून 5 झोपडपट्ट्या मोठ्या आहेत. तर झोपडपट्ट्यांमध्ये जे राहणारे नागरिक आहेत, म्हणजे मुंबईमध्ये जवळजवळ 70 ते 75% या झोपडपट्ट्यांमधली लोक आहेत. तर ह्या लोकांनी जर त्यांच्या झोपडपट्टीमध्ये जर नवीन कोणी माणूस येतोय तर त्या माणसाला विचारणं, तू काय करतोस, कुठे राहतोस, म्हणजे हे सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. आणि दुसरं म्हणजे आपण मुंबईत पाहतो की इमारतीमध्ये, बिल्डिंगमध्ये भाड्याने रूम कोणालाही दिले जातो. ते भाडोत्री राहणाऱ्याचा एक रेकॉर्ड जो आहे, म्हणजे त्याचा रेशन कार्ड किंवा तो कुठे राहतो, ह्या गोष्टीची कल्पना आपल्याला पोलिसांना द्यावी लागते. ते कोणीही नागरिक देत नाही. तर ह्या 2 गोष्टीवरती आपण सगळ्या नागरिकांनी कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जर कोणी असं एखादा जर बॅग ठेवतोय कुठे किंवा जर असं संशयास्पद आपल्याला आढळलं तर त्या संशयास्पद आढळल्यावरती लगेचच पोलीस स्थानकात जाऊन आपल्याला हे करावं. नंतर आपण विचार करतो की अरे जाऊन दे ना, तिथे काय आपण गेलो तर पोलीस आपल्याला त्रास देतील. तर ही जी भावना आहे ही दूर ठेवून लोकांनी याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की गेल्या काही दिवसांमध्ये आमच्याकडे काही डेटा आहे, त्याच्यामध्ये आम्ही पाहिलं की मुंबईमध्ये सरासरी 1.5 करोड लोकसंख्या आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याकडे फक्त 35 ते 40 हजार पोलीस आहेत. तर ही जी पोलिसांची संख्या आहे, ही पोलिसांची संख्या वाढवणं फार गरजेचं आहे. पोलिसांची संख्या वाढवली पाहिजे, ही सगळ्यांचीच मागणी आहे. कमल किमका, तुम्ही आला तिथे वेळ दिलात तुमचा, पण तुमचा पुन्हा एकदा मुद्दा होता की सिटीजन अलर्ट असतात, सगळं असताना सुद्धा या पद्धतीचं नुकसान झालेलं आहे. काय तुम्हाला कार्यक्रमाच्या शेवटी सांगायचं आहे? माझा जो मुद्दा आहे तो कंपन्सेशनचा आहे. असं काय गोष्टी घडतात, टेररिस्ट बॉम्ब ब्लास्ट, ऐसे बॉम्ब ब्लास्ट होते हैं, उसके बाद में जो मदद के नाम पे सामाजिक संस्थाएं फंड्स जमा करती है, वो विक्टिम्स के पास में सही तरीके से पहुंचना चाहिए. जो पॉलिटिक्स करके जो नेता लोग फंड्स जमा करते हैं, अगर करते हैं तो उसका दुरुपयोग नहीं हो रहा है. वो विक्टिम्स के नाम पे जमा कर रहे हैं तो विक्टिम्स तक जाना चाहिए. और जो कंपनसेशन गवर्नमेंट की अलग अलग एजेंसियां देती है, जैसे रेलवे ने हमको दिया, तो वो 1996 में जो अमेंडमेंट किया था वो हमको 2007 में दिया, और कुछ लोगों को तो अब तक मिला नहीं है. तो वो 2 लाख या 2,40,000 रुपये में बॉम्बे में रहने वाला एक कमरे का झोपड़ा भी नहीं ले सकता. तो वो कंपनसेशन जो रिहैबिलिटेशन प्रोसेस है, ऐसी घटनाएं होने के बाद में वो प्रॉपर होना चाहिए. अभी मैंने 3 दिन 4 दिन पहले पेपर में पढ़ा था, कांग्रेस के एक नेता ने कहा था कि जो कंपनसेशन है उसका अमाउंट बढ़ाना चाहिए. तो ये नेताओं को आज कल्पना क्यों हो रही है? ये आज से 10 साल पहले 1996 का जो अमेंडमेंट रेलवे का था, उसके अकॉर्डिंगली आपने 2006 में तो 6 पे कमीशन आया, उसमें आपने सैलरी भी बढ़ा दी, पर कंपनसेशन आपने पुराने रेट से दिया. तो ये जो अन्याय हो रहा है, ये सामाजिक अन्याय है, सोशल इनजस्टिस है.
और वो सोशल इंजस्टिस नहीं होना चाहिए, ये भी बहुत बड़ा मुद्दा है जो ये घटनाएं होती है उसके बाद में। ये मेरा प्रश्न। चिन्मय, शेवटी काय सांगशील? मी मुंबईच्या बहादुरीला आता दाद नाही देणार. कारण काय आहे, आम्ही मुंबईच्या बहादुरीला दाद देतो आणि लोकांना वाटतं मुंबईकरांना फरक नाही पडत. आम्ही नाही, आमचं स्पिरिट संपलं आता. माझं खूप स्पिरिट आहे, पण मला ते माझं काहीतरी चांगलं काम करायला वापरू द्या. कोणाला काय त्याचं करिअर घडवायचं असेल, जसं आताही म्हणाले की आम्हाला करिअर घडवायचं, कोणाला काही त्याच्यासाठी आम्हाला वापरू द्या. आम्हाला हे बॉम्बलास्ट नंतर मृतदेह उचलण्यासाठी आमचं स्पिरिट नका वाया घालू. आमचं स्पिरिट खरंच संपलंय आता. स्पिरिटच्या नावाखाली किती दिवस आम्ही ना आमचं स्पिरिट करत बसायचं. देर इज नो स्पिरिट. बहादुरी आहेच, लोक जगतातच आहेत. कोणी आजपर्यंत मुंबई सोडून पळून नाही गेलंय. पण ते कसं आहे माहिती आहे ना, एक लहानपणी मला गोष्ट सांगितली होती की एक सिंह होता, तो सगळ्या प्राण्यांना खायचा, मग रोज खाऊ नये म्हणून एक एक प्राणी जायला लागला त्याच्याकडे, बाबा सगळ्यांना जगू दे शांतपणे. असं करायचंय का आपल्याला मुंबईचं? तर मला एवढंच सांगायचं की बॉस, आता खरंच काहीतरी आहे ना ठोस करा. म्हणजे ते चर्चा, समित्या, हे अहवाल, तो रिपोर्ट नको, मला दिसू दे रस्त्यावर. आणि पुढच्या 2 वर्षात जर खरंच बॉम्बलास्ट नाही ना झाला तर मला फार आनंद वाटेल. 2 वर्ष, मी तर पुढचं म्हणतच नाही, 2 वर्ष, पुढची 2 वर्ष मुंबईत एकदाही बॉम्बलास्ट जर झाला नाही ना, तर मला वाटेल की हा, आता मी खरंच स्पिरिट ठेवण्याची गरज आहे अजून. जो मुंबईकर बरा होऊन हॉस्पिटलच्या बाहेर पडून पुन्हा एकदा कामावर जायलेला आहे, गर्दीत उतरून मिसळलेला आहे आणि मुंबईचा एक भाग बनलेला आहे, त्याला IBN लोकमतचा सलाम आहे. पण या पुढच्या काळामध्ये अशा प्रकारचे बॉम्बलास्ट मुंबईमध्ये होऊ नयेत. जे 8 बॉम्बलास्ट, जो एक दहशतवादी हल्ला मुंबईने त्याला धीराने तोंड दिलेलं आहे, हे स्पिरिट, अशा पद्धतीचं स्पिरिट दाखवण्याची वेळ मुंबईकरांवर पुन्हा येऊ नये आणि ही जबाबदारी सरकारने निभवावी, अशीच इथल्या सगळ्या नागरिकांनी, मुंबईकरांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. यासोबतच या कार्यक्रमात इथेच थांबूया. पहा फक्त IBN लोकमत. हो 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 ही हा हा हा